नमस्कार, जय शिवराय। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 21व्याचा सुरुवातीचा भाग पाहिला। आता आपण पुढे उरलेला भाग कंटिन्यू करतो आहोत। तर मागच्या वेळेस मी शेवटी चर्चिल यांचा उल्लेख केलेला आहे, तो भाग मी थोडासा पुन्हा वाचतो। नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकातून खालील उतारा घेतला आहे। Any man or state who fights on against Nazism will have our aid. Any man or state who marches with Hitler is our foe. That is our policy and that is our declaration. 22 जून 1941 ला पहाटे जर्मन सैन्याने रशियावर हल्ला चढवल्याचे वृत्त जाहीर होताच त्याच रात्री 9 वाजता ब्रिटिश जनतेला व जगाला उद्देशून केलेल्या इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांच्या भाषणातील हा भाग आहे। चर्चिल यांनी निसंदिग्धपणे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे सूत्र यात सांगितले आहे। काय म्हटले चर्चिल? जी कोणी व्यक्ती व राष्ट्र नाझी राजवटीच्या विरुद्ध लढू लागेल त्याला आम्ही मदत करू। जी कोणी व्यक्ती व राष्ट्र हिटलरच्या गळ्यात गळा घालील ते आमचे शत्रू समजले जातील। हे आमचे धोरण आहे आणि हीच आमची घोषणा आहे। वस्तुतः चर्चिल हे कम्युनिझमचे कट्टर विरोधक होते। म्हणजे रशिया हा त्यावेळेस कम्युनिस्ट होता, आताही। या भाषणाच्या सुरुवातीला चर्चिल यांनी ही गोष्ट सांगून टाकली। कम्युनिझमची जी अत्यंत वाईट अंगी आहेत त्यात व नाझीवादात फारसे अंतर नाही। गेली 25 वर्षे मी कम्युनिझमला विरोध करीत आलो आहे। ही आपली ओळख न लपवता भाषणाच्या अखेरीस त्यांनी रशियन जनतेला आश्वासन दिले, जी जी मदत आम्हाला शक्य असेल ती आम्ही तुम्हाला देऊ। म्हणजे चर्चिल कम्युनिझमला शत्रू समजतायत पण तरी शत्रूलाच मदत करतायत। कोणाविरुद्ध? नाझी हिटलर विरुद्ध। हे तर लक्षात घेण्याचे बाब आहे। चर्चिल यांना इंग्लंड वाचवायचे होते। इंग्लंड खड्ड्यात गेली तरी चालेल, तत्व त्याहून श्रेष्ठ, अशा भ्रांत विचाराने चर्चिल पछाडलेले असते तर ते काय बोलले असते? आमचा नाझींशी लढा चालू आहे परंतु कम्युनिझमशी पण देखील आमचे शत्रुत्वच आहे, त्यासाठी आम्ही रशियाला कसली मदत करणार नाही असं म्हटले असते। पण त्यांनी तसं केलं नाही। इंग्लंडचे नशीब की असले दुधखुळे राजकारण इंग्लंडमध्ये नव्हते। राजकारणातले नियम हे साधे व्यवहाराचेच नियम असतात। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथा हाणू काठी, झाला नारू तेथे लावावा कापुरू, आणि वावे अधमासी अधम, या साध्या सुध्या तुक्या वाण्याच्या म्हणजे संत तुकारामांच्याच नीतीनेच राजकारणाचाही उदीम चालू असतो। इथे डॉक्टर श्रीनिवास सामंत यांनी शिवाजी महाराजांविषयी एक पुस्तक लिहिलेले आहे। त्या पुस्तकातला मी उतारा एक छोटासा पॅराग्राफ वाचून दाखवतो। वैशिष्ट्यपूर्ण आहे, आपण त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। डॉक्टर श्रीनिवास सामंत यांनी लिहिलं आहे, काही विचारवंतांनी अलीकडे चर्चिल, हिटलर, महात्मा गांधी वगैरे अशा महान प्रभावी व्यक्तींचे मनोविश्लेषण केले आहे। नेहमीच्या चरित्रांपेक्षा अशी मनोविश्लेषणात्मक चरित्रे व्यक्तीच्या कार्यावर वेगळाच प्रकाश टाकतात। तर आपण आता तुम्हाला थोरल्या मसनदीच्या धोरणाचा अंदाज आलेला असेलच आणि त्यातून राजकारण कसं चाललेलं आहे शिवाजी महाराजांचं पडद्याआडून ते आपल्याला त्याचा अंदाज आलेला आहे। द ब्रेन बिहाइंड द डिव्हाइन कन्स्पिरसी म्हणजे महाराज, शिवशाही, आदिलशाही व कुतुबशाही यांची एकजूट। कारण खरा प्रतिस्पर्धी औरंगजेब। नरहर कुरुंदकर यांनी काय लिहिले ते आपण पाहूया। शिवाजी महाराजांचे खरे भांडण आदिलशाही आणि कुतुबशाही या सत्तांशी नव्हतेच। आदिलशाहीचा प्रदेश ताब्यात घेण्यापासून त्यांच्या उठावाला आरंभ होतो हे खरे असले तरी अखिल भारतीय दृष्टिकोन असणाऱ्या पुरुषाचे खरे प्रतिस्पर्धी शासन मोगलच होते, असं नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं आहे, जे योग्यच आहे। नरहर कुरुंदकर यांनी पुढे असं पण लिहिलं एका ठिकाणी, एका गोष्टीवर आता इतिहासकार वाद घालत नाहीत, ती म्हणजे मराठेशाहीला निर्णायक लढाई शेवटी मोगल सत्तेशी द्यायची आहे, आदिलशाही कुतुबशाहीशी नव्हे।
आता आपण थोडं पुढे जाऊया, म्हणजे पुरंदरच्या लढ्याच्या संदर्भात आपण आता चर्चा करू. मिर्झा राजांनी मोगलांच्या वतीने स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा मोगलांशी केवळ स्वराज्यानेच न लढता आदिलशाही व कुतुबशाही यांची मदत घेऊन मोगलांचा पराभव करण्यासाठी महाराजांनी पुरंदरचा तह केला. पुन्हा वाचतो, महत्वाचं आहे. मिर्झा राजांनी मोगलांच्या वतीने स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा मोगलांशी केवळ स्वराज्यानेच न लढता आदिलशाही व कुतुबशाही यांची मदत घेऊन मोगलांचा पराभव करण्यासाठी महाराजांनी पुरंदरचा तह केला. असे करून महाराजांनी स्वराज्यावरील संकट आदिलशाहीवर ढकलले. एका बाजूने त्यांनी आदिलशाहीवर संकट आणले हे खरे, पण त्याच वेळेस दुसऱ्या बाजूने आदिलशाहीला वाचवणारी रणनीती आखली. हा त्यांच्या धोरणातील विरोधाभास म्हणायला हवा. या रणनीतीप्रमाणे त्यांनी 3 गोष्टी केल्या. पहिली म्हणजे ते मिर्झा राजांबरोबर आदिलशाही विरुद्ध प्रामाणिकपणे लढले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पन्हाळ्याच्या अपयशाचे निमित्त म्हणजे नाटक करून नेताजीला आदिलशाहीत पाठवून दिले. व तिसरे म्हणजे कुतुबशाहीने आदिलशाहीला फौज पाठवावी असे अप्रत्यक्षरित्या सुचवले. नेताजी हा शिवशाहीचा प्रतिनिधी. अशा प्रकारे शिवशाही, आदिलशाही व कुतुबशाही यांची महाराजांनी एकजूट घडवून आणली. परिणामी मिर्झा राजांचा पराभव होऊ लागला. महाराजांनी आदिलशाहीला मदत करण्याचे कारण सोपे होते. जर खरोखर महाराजांनी मिर्झा राजांना प्रामाणिकपणे मदत करण्याचे ठरविले असते तर आदिलशाही नष्ट झाली असती असे खात्रीने सांगता येईल. मोगलांचे अफाट युद्ध साहित्य, प्रचंड फौज व महाराजांचे नेतृत्व यापुढे आदिलशाहीचा टिकाव लागला नसता. पण मग तिथे आदिलशाही जाऊन मोगलशाही आली असती. म्हणजेच स्वराज्य हे उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून मोगलशाहीने घेरले गेले असते व हे असे होणे स्वराज्याच्या दृष्टीने धोकादायक होते. याच पद्धतीने कुतुबशाही बुडवल्यावर औरंगजेबाने मग मिर्झा राजांना शिवाजीचे उरलेले राज्य नष्ट कर असा हुकूम सोडला असता आणि मिर्झा राजांनीही तो हुकूम निमूटपणे पाळला असता. हे जे मी आता बोललो जरतरच्या भाषेमध्ये, हे मी कशामुळे बोललो त्याचा संदर्भ मी देतोय की शिवाजी महाराजांच्याच एका पत्राचा उल्लेख तिथून आलेला आहे. त्याचा संदर्भ घेऊन मी हे विधान केलेलं आहे. कसं ते बघूया आपण. इथे डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या पत्राचा संदर्भ घेता येईल. मोगल आणि पठाण शिरजोर झाले, म्हणजे तुम्हाला सांगितलं तो परदेशी पक्ष, जर हा परदेशी पक्ष दक्षिणी पक्षांपेक्षा जर शिरजोर झाला तर काय होईल, याचा त्याचा शिवाजी महाराजांचं म्हणणं काय ते आपण इथं समजून घेऊया. मोगल आणि पठाण शिरजोर झाले तर काय होईल याबद्दल महाराज या पत्रात लिहितात. हाली आदिलशाही बैलोल खान पठाणे घेतली, ऐशियास दक्षिणचे बादशाहीस पठाण झाला ही गोष्ट बरी नव्हे. पठाण बळावला म्हणजे एका उपरी एक कुली दक्षिण्यांची घरे बुडविल, कोणास तगो देणार नाही. याचा संदर्भ असा आहे की काही काळानंतर म्हणजे पुरंदरच्या तहानंतर आदिलशाहीमध्ये वजीर म्हणून बहलोल खान पठाण झाला. ते पुढे येणार आहे त्याचा संदर्भ. आणि हा पठाणांचं जर वर्चस्व आदिलशाहीत वाढलं तर काय होईल, ते दक्षिणी पक्षाला चिरडून टाकतील, मराठा लोकांनाही चिरडून टाकतील आणि त्यांचं वर्चस्व जास्त होईल अशी महाराजांना भीती वाटत होती आणि त्यांची शंकाही रास्त होती. आणि ते तसं होऊ नये म्हणूनच आदिलशाहीला कमजोर करण्यासाठी आदिलशाहीतले सरदार फोडून कुतुबशाहीमध्ये आणत होते, असा त्याचा संदर्भ आहे. पण आता सध्या म्हणजे पुरंदरचा लढा चालू असताना, पुरंदरच्या लढ्यानंतर मोगलशाही आणि आदिलशाही यांच्यात जेव्हा संघर्ष चालू आहे त्यावेळेस ते मोगलांच्या बाजूने जरी लढत असले तरी शिवाजी महाराज हे आदिलशाहीला मदत करत आहेत. महाराजांनी आदिलशाहीला मदत करून मोगलांचा म्हणजे मिर्झा राजांचा पराभव केला हे आणखी एका पुराव्यानिशी सिद्ध करता येईल. कुतुबशाहीने जी फौज आदिलशाहीच्या मदतीसाठी पाठवली होती त्याला महाराज कारणीभूत होते हे देखील लक्षात येईल. इसवी सन 1679 मध्ये म्हणजे ही पुढची घटना आहे पण तिचा संदर्भ मी आत्ता घेतोय.
इसवी सन 1679 मध्ये दिलेर खान विजापूरवर चालून गेला. यावेळेस आदिलशाहीचा वजीर सिद्दी मसूद होता. ही केव्हाची घटना आहे? जेव्हा युवराज शंभूराजे हे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते, त्यावेळेसचा प्रसंग सांगतोय मी. त्याचं वर्णन मी पुढं माझ्या पुस्तकाच्या 3ऱ्या भागात, त्या पुस्तकाला मी नाव दिलंय रेड डायरी, त्याच्यामध्ये त्याचं डिटेल वर्णन पुढे येणार आहे. पण इथे मी त्याचा धावता उल्लेख करतोय, तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. तर इसवी सन 1679 मध्ये दिलेर खान विजापूरवर चालून गेला. यावेळेस आदिलशाहीचा वजीर सिद्दी मसूद होता आणि दिलेर खानाबरोबर युवराज शंभूराजे पण होते. हे मी इथं तुम्हाला मुद्दाम सांगतो. विजापूरवर मोगलांचे आक्रमण झालेले पाहून सिद्दी मसूदची तारंबळ उडाली. आता आदिलशाहीला कोण वाचवणार? त्याने महाराजांना मदतीची याचना केली, मदत करा म्हणून. स्वराज्यावर मोगलांचे संकट आले की हाच आदिलशाही दरबार बघ्याची भूमिका घेत असे. शाहिस्तेखान व मिर्झा राजे यांच्या मोहिमेवरून हे दिसून आले होते. त्यावेळी म्हणजे मिर्झा राजांच्या वेळी आणि शाहिस्तेखानाच्या वेळी, त्यावेळी आदिलशाही दरबाराने महाराजांना, पुन्हा वाचतो, त्यावेळी आदिलशाही दरबाराने महाराजांना मदत करण्याचे साफ नाकारले होते. आणि आता त्यांच्यावरच मोगलांचे संकट आल्यावर मात्र सिद्दी मसूद महाराजांना मदत करण्याचे आवाहन करीत होता. म्हणजे केव्हा? दिलेर खान चालून आल्यावर हा सिद्दी मसूद महाराजांना मदत करण्याचे आवाहन करीत होता. हाच तो सिद्दी मसूद महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जात असताना जो महाराजांच्या जीवावर उठला होता, आठवते का? हाच तो सिद्दी जवळचा जावई. याच्यामुळेच वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पावनखिंडीत बलिदान करावे लागले होते. तसेच पन्हाळ्याला महाराजांनी जो आपला नाटकी पराभव करून घेतला होता, त्यावेळी त्यांनी तळ कोकणात आदिलशाही मुलखावर छापे गाडण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी हा सिद्दी मसूदच महाराजांच्या परिपत्यासाठी आलेला होता. त्या सिद्दी मसूदची व आदिलशाहीची आता केविलवाणी अवस्था झाली होती. म्हणजे दिलेर खान आणि युवराज शंभूराजे यांनी जेव्हा आदिलशाहीवर आक्रमण केलं, तेव्हा त्या आदिलशाहीचा वजीर हा सिद्दी मसूद याची केविलवाणी अवस्था झाली होती. आता काय करायचं? आणि तो शिवाजी महाराजांना मदतीसाठी याचना करत होता. आता मनात आणले असते तर महाराजही बघ्याची भूमिका घेऊ शकत होते. वास्तविक विजापूर दरबारला मदत करण्याची कोणतीही नैतिक जबाबदारी महाराजांवर नव्हती, कारण पूर्वी कधी विजापूर दरबारने त्यांना मदत केलेली नव्हती किंवा तसा कोणताही करार त्यांच्यात झालेला नव्हता. आणि तरी देखील महाराज सिद्दी मसूदला म्हणजे आदिलशाहीला मदत करण्यास तयार झाले. त्यांनी मसूदला काळजी करू नका म्हणून सांगितले व 10,000 फौज घेऊन ते स्वतः दिलेर खानाचा समाचार घेण्यास निघाले. ही केव्हाची घटना आहे? 1679. आणि मी तुम्हाला सांगितलं की गोळकोंड्याचे कुतुबशहाला जेव्हा ते दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते, ती घटना कधीची आहे? त्याच्या 2 वर्षापूर्वी अगोदर 1677 मध्ये. त्यावेळेस शिवशाही आणि कुतुबशाहींची एकजूट झाली होती आणि मी बोललो होतो की आदिलशाहीला त्यात सामील करून घ्यायचं होतं, पण अजून ते झालेलं नव्हतं. तोपर्यंत ही घटना उद्भवली की दिलेर खान आणि युवराज संभाजीराजांनी आदिलशाहीवर आक्रमण केलेलं होतं आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं यावेळेस पण की आदिलशाहीला आपण मदत केली पाहिजे. म्हणजे गंमत पहा की एकीकडं दिलेर खान आणि आपला स्वतःचा पुत्र युवराज संभाजीराजा आक्रमण करतायत आदिलशाहीवर आणि स्वतः शिवाजी महाराज आदिलशाहीला मदत करतायत. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावीस हवी, ती ही की सिद्दी मसूदने गोळकोंड्याच्या कुतुबशहाला मदत मागितली नाही किंवा आदिलशाही दिलेर खानाच्या संकटात आहे म्हणून कुतुबशहाने आपण होऊन स्वयंस्फूर्तीने विजापूरकरांच्या मदतीसाठी फौज पाठवली नाही. पण मग मिर्झा राजांच्या वेळेसच कुतुबशहाने एवढी ऍक्टिव्ह उत्तेजित होण्याचे काय कारण होते? कारण मिर्झा राजांच्या वेळेसच कुतुबशहाने 50,000ची फौज आदिलशाहीच्या मदतीला पाठवून दिलेली होती. हे आपण प्रकरण 18-19 मध्ये पाहिलेले, हत्तीवरून तिरंदाजी. तिथे मोगलांचा म्हणजेच मिर्झा राजा जयसिंग यांचा पराभव होऊ लागला होता, ते आपण पाहिलेले पूर्वीच्या प्रकरणांमध्ये. स्वतः कुतुबशाह कर्तबगार नव्हता. या कुतुबशहाबद्दलचं थोडंसं वर्णन आहे. स्वतः कुतुबशाह कर्तबगार नव्हता म्हणून त्याने मादण्णा सारख्या कर्तबगार वजीरावर राज्यकारभार सोपवून टाकला होता.
मादंडांना अर्थातच महाराजांविषयी आदर होता. स्वराज्याचे वकील प्रल्हाद निराजी कुतुबशाही दरबारात होते. तर हे वर्णन केल्यावर आपण आता समजून घेतलं पाहिजे की महाराजांनी नेताजीला सरसेनापती पदावरून काढून टाकणे, नेताजीने मोगलांकडे न जाता विजापूरला जाऊन मिळणे आणि कुतुबशाहीने विजापूरला मदतीसाठी फौजा पाठवणे हे एकाच सुमारास घडले होते. हा निव्वळ योगायोग असेल का? म्हणजे कुठल्या प्रसंगाचं म्हणतोय? ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग आणि आदिलशाही यांच्यात जेव्हा लढाई झाली विजापूर जवळ, त्या प्रसंगाचा मी हा संदर्भ घेतोय. पुन्हा वाचतो. महाराजांनी नेताजीला सरसेनापती पदावरून काढून टाकणे, नेताजीने मोगलांकडे न जाता विजापूरला जाऊन मिळणे आणि कुतुबशाहीने विजापूरला मदतीसाठी फौजा पाठवणे हे एकाच सुमारास घडले होते. हा निव्वळ योगायोग असेल का? मोगलांविरुद्ध दक्षिणेतील सर्व पातशाहींची एकजूट करण्याची धडपड केवळ महाराज करीत होते. वरील सर्व घटनांची संगती लावली तर याचा अर्थ निघतो कुतुबशहाला महाराजांनीच फौजा पाठवण्याचे सूचित केले असणार. यात मी बऱ्याच घटनांचं वर्णन केले, त्यामुळे तुम्ही एखाद्यास मे बी कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही या सगळ्या घटना जर बारकाईने ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की या सर्व घटनांमागे एक जण काम करतोय आणि ते म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराज. तर ही एकजूट करण्याची धडपड केवळ महाराज करीत होते. वरील सर्व घटनांची संगती लावली तर याचा अर्थ निघतो कुतुबशहाला महाराजांनीच फौजा पाठवण्याचे सूचित केले असणार, अर्थात अप्रत्यक्ष रीतीने. जसे महाराजांनी त्यावेळेस म्हणजे पुरंदरचा लढा चालू असताना विजापूरच्या बादशहाकडे बोलणे सुरू केले होते की आपण एकत्र मिळून मोगलांविरुद्ध लढू. म्हणजे त्यावेळेस वास्तविक मोगलांनी फक्त स्वराज्यावरच आक्रमण केले होते. मोगलांचा तर आदिलशाहीचा तर त्यावेळी काही संबंध पण नव्हता. पण शिवाजी महाराज आदिलशाहीला असं म्हणतात की आपण एकत्र मिळून मोगलांशी लढू. आणि असं का बरं? कारण मोगल हे जसे स्वराज्य नष्ट करायला आले आहेत तसेच तुमची आदिलशाही पण बुडवण्याची संधी शोधत आहेत. कदाचित लवकरच मोगलांच्या फौजा विजापूरवर चालून येतीलही, असं त्यांनी त्यावेळेस पत्र पाठवलं होतं. तसे स्वराज्य आदिलशाही बुडवल्यावर तुम्हालाही बुडवतील, अशा पद्धतीचं भीती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला दाखवली होती. अर्थात आदिलशाहीने त्यावेळेसचं ते धोरण काही स्वीकारलेलं नव्हतं. आता पुन्हा या गोष्टीकडे येऊ की कुठल्या गोष्टीकडे की दिलेर खानाने आणि युवराज संभाजीराजांनी ज्यावेळेस आदिलशाहीवर आक्रमण केले त्या प्रसंगाकडे येऊ. 1679चा प्रसंग. तर सिद्दी मसूदच्या याचनेवरून दिलेर खानाचा पराभव करण्यासाठी 10,000ची फौज घेऊन महाराज मोरोपंतांबरोबर विजापूर जवळ आले. म्हणजे कधी? 1679. म्हणजे त्यावेळेस युवराज शंभूराजे दिलेर खानाबरोबर होते. दिलेर खान आणि शंभूराजे आदिलशाहीवर आक्रमण करणार होते. त्यावेळेस विजापुरात जाऊन बादशहाची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती महाराजांची. 2 वर्षापूर्वी म्हणजे 1677 मध्ये त्यांनी कुतुबशाहीशी जसा मोगलांविरुद्ध एकजुटीचा करार केला होता तसा करार त्यांना आदिलशहाशी करायचा होता. म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं की दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळेस ते निघाले 1677 मध्ये ते कुतुबशहाला भेटले आणि त्यांनी तिथे करार केला एकजुटीचा. तसाच करार आता आदिलशाहीशी करण्यासाठी ते विजापूरला आलेले होते. आणि आदिलशाही पण कैचीत सापडलेली होती, संकटात सापडलेली होतीच. शिवाजी महाराजांनी बघितलं की ही संधी चांगली की यांच्याशी आता आपण करार करू शकू. मात्र हा करार काही होऊ शकला नाही. शिवाजी महाराजांशी आणि त्या सिद्दी मसूदची काही भेट होऊ शकली नाही. पण एनिवे शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की आदिलशाहीला मदत करायची दिलेर खानाविरुद्ध. लवकरच दिलेर खान व महाराज यांच्यात झुंज सुरू झाली. म्हणजे या झुंजीमध्ये संभाजीराजे पण इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे बघा, मोगलांकडून संभाजीराजे आणि आदिलशाहीकडून शिवाजी महाराज असे लढतायत. म्हणजे पिता पुत्र एकमेकांच्या विरुद्ध लढतायत. काय त्याच्या मागचं राजकारण हे आपण पुढच्या रेड डायरी या पुस्तकामध्ये आपण पाहणार आहोत. तूर्त आपण या गोष्टीवर फोकस करूया. लवकरच दिलेर खान व महाराज यांच्यात झुंज सुरू झाली. मराठ्यांनी छापे घालून दिलेर खानाला सतावून सोडले. अखेर दिलेर खानाने विजापूरचा नाद सोडला व तो तिथून निघून गेला. हे सगळं सांगण्याचं, या लढाईचा संदर्भ देण्याचं कारण एवढं आहे की
कुतुबशाही व आदिलशाही यांनी एकजुटीसाठी स्वतःहून काही प्रयत्न केले नाही, पण असे असून देखील महाराजांनी आपल्या मुत्सद्देगिरीने सर्वांना एकत्र आणले व मिर्झा राजांचा पराभव घडवून आणला. हेच पुरंदरच्या तहाचे आणि महाराजांचे यश आहे. पुन्हा एकदा वाचतो. कुतुबशाही व आदिलशाही यांनी एकजुटीसाठी स्वतःहून काही प्रयत्न केले नाही, पण असे असून देखील महाराजांनी आपल्या मुत्सद्देगिरीने सर्वांना एकत्र आणले व मिर्झा राजांचा पराभव घडवून आणला. हेच पुरंदरच्या तहाचे आणि महाराजांचे यश आहे. तर थोरल्या मसलतीचे धोरण हे इथं आपण अंडरस्टँड केलं. अजून थोडंसं त्यात एक मुद्दा राहिला आहे, तो आपण मुद्दा कव्हर करू आणि हे प्रकरण थोरली मसलत संपलं असं गृहीत धरू. अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या रामदेव रायाचा पराभव केला. रामदेवराय अल्लाउद्दीनला शरण गेला व तह ठरला. तहात अल्लाउद्दीनने जबरदस्त खंडणी मागितली. प्रोफेसर डॉक्टर S.A. बाहेकर यांनी या खंडणीची माहिती दिली आहे. ते लिहितात, या विजयाने अल्लाउद्दीनचे पारडे जड झाले. त्याने रामदेवाकडे 60 मण सोने, 2 मण हिरे आणि 100 मण चांदी शिवाय रेशमी वस्त्राचे 4000 ठाण एवढ्या मोठ्या जबरदस्त खंडणीची मागणी केली. याशिवाय एलिचपूर परगणा खर्चासाठी तोडून मागितला आणि दरवर्षी खंडणी पाठवण्याचे रामदेवाकडून कबूल करून घेतले. शिवशाहीर बाबासाहेब यांनी वेगळी यादी दिली आहे. कसे काय लिहिले त्यांनी? 600 मण सोने, 7 मण मोती, 2 मण हिरे माणके, 1000 मण चांदी आणि रेशमी कापडाचे 4000 ठाण. पण या दोघांनी ज्या याद्या दिल्या आहेत ते कसे का असेना, पण या दोन्ही याद्यांवरून असं दिसतं की एकंदर प्रचंड संपत्ती खंडणी म्हणून घेतल्या गेली. अल्लाउद्दीन खलजीने एवढी खंडणी देवगिरीच्या रामदेवरायाकडून घेतली. आता तुम्ही म्हणाला याचा संदर्भ इथं कसा लावतायत पुरंदरच्या तहाशी, तेच आपण इथं समजून घेऊया. पुरंदर तहाचे 5वे कलम अर्थात महाराजांची फेकूगिरी. सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारे कर्ज बुडवे महाराज. तहातील 5ही कलमांची आपण चिरफाड केली व महाराजांनी त्यांचा कसा स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला ते आपण पाहिले. तहाच्या 5व्या कलमाविषयी आणखी सविस्तर चर्चा करू. 5वं कलम काय ते आपण समजून घेऊया. बैठकीत म्हणजे पुरंदरच्या पायथ्याशी जी भेट झाली मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात, त्या बैठकीच्या वाटाघाटीमध्ये महाराज स्वतः म्हणाले होते, तुम्हाला आठवत असेल मागच्या प्रकरणातून, ते म्हणाले होते, तळ कोकणातील माझ्या ताब्यात सध्या असलेला मुलूक माझ्या स्वाधीन राहावा, पण तो मुलूक अजून विजापूरकरांच्या ताब्यात आहे. तोही जिंकून घेण्याचे मला बादशहांनी फरमान पाठविले तर मी दर साल 3 लाख हप्तेबंदीने बादशहांना एकूण 40 लाख रुपये पेशकश द्यावयास तयार आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःहून मिर्झा राजांना खंडणी देणार असल्याचे सांगितलेले. हे 5वं कलम आहे. हेच ते 5वे कलम. 40 लाख रुपये ऐकून मिर्झा राजांच्या तोंडाला पाणी सुटले असल्यास नवल नाही. मात्र महाराजांनी या कलमाचा उपयोग स्वराज्य विस्तारासाठी कसा केला हे आपण पाहिले. म्हणजे तळ कोकणात स्वराज्य विस्तार कसा केला ते आपण पाहिलं प्रकरण 20 मध्ये. ते ही खंडणी 13 वर्षात 40 लाख होऊन म्हणजे 1.5 ते 2 करोड रुपये द्यायचे होते खंडणी म्हणून. ओके. पण प्रत्यक्षात महाराजांनी मोगलांना 1 रुपया पण दिला नाही व हे कलम पैशाच्या बाबतीत केवळ नावालाच राहिले. खंडणी देण्याचं सांगितलं त्यांनी फक्त, पण हे फक्त बोलायपुरतं, हे फक्त कागदावर. प्रत्यक्षामध्ये 1 रुपया पण शिवाजी महाराजांनी दिला नाही. जसं मोदींनी सांगितलं होतं की 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटवर आपण जमा करू, मिळाले का? नाही. हे फक्त घोषणा होती, त्याच्यात काही दम नव्हता. तसंच शिवाजी महाराजांनी केलं की घोषणा केली, सांगितलं की खंडणी देऊ, पण 1 रुपया पण दिला नाही. हा जुमला होता थोडक्यात. म्हणून मी तो शब्द वापरला आहे की महाराजांची फेकूगिरी. किती मजेची गोष्ट आहे पहा. महाराजांनी मिर्झा राजांना 13 वर्षात 40 लाख रुपये देण्याचे केवळ आश्वासन दिले होते.
मिर्झा राजांनी महाराजांना हे पैसे लगेच देण्यासाठी काय सांगितले नाही? जर शिवाजी महाराज त्या बैठकीत म्हटले की मी तुम्हाला खंडणी देतो, तर मिर्झा राजांनी त्याच वेळेस त्यांच्याकडे पैसे मागायला पाहिजे होते की मला पैसे आत्ताच पाहिजे म्हणून. तर मिर्झा राजांनी महाराजांना हे पैसे लगेच देण्यासाठी काय सांगितले नाही? जणू काही त्यावेळी महाराजांकडे काही पैसेच नव्हते. मिर्झा राजांनी जरा डोके चालवले असते तर त्यांनी महाराजांवर त्याच वेळी पैसे देण्यासाठी दबाव आणायला हवा होता. आता आपल्याला असं वाटतं की काय महाराजांकडे पैसे नसतील, मग ते कसं काय म्हणतील? आता त्यांनी फक्त आश्वासन दिलं. जसं आपण एखादं कर्ज काढतो घर घेण्यासाठी बँकेकडून, तर काय हप्ते लगेच देत नाहीत आपण म्हणतो आम्ही थोडं थोडं देऊ. पण मिर्झा राजांनी जरा डोकं चालवलं असतं तर त्यांनी त्याच वेळी शिवाजी महाराजांवर दबाव आणायला पाहिजे होता, पैसे लगेच द्या म्हणून. कारण महाराजांकडे 40 लाखच काय पण 5 कोटीपेक्षा जास्त पैसे होते. कशावरून? म्हणजे शिवाजी महाराजांकडे पैसे नव्हते अशातली गोष्ट नव्हती. शिवाजी महाराजांकडे पैसे त्यावेळेस होते, आणि किती होते? थोडे थोडके नाही, तर 5 कोटीपेक्षा जास्त पैसे होते त्यावेळेस. आता तुम्ही म्हणाल कशावरून? तुम्हाला काय, तुमच्याकडे काय पुरावा आहे? असं तुम्ही मला पुरावा मागाल तर मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की शिवाजी महाराजांकडे 5 कोटींपेक्षा जास्त पैसे कसे काय होते ते. आपण हे पाहिले की मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले त्याच्या काही दिवस अगोदर महाराज बसनूर हे श्रीमंत शहर लुटून आले होते. आपण ते प्रकरण 2 मध्ये पाहिलेले. ते आरमारी मोहीम काढली होती पहा. तर आपण हे पाहिले की मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले त्याच्या काही दिवस अगोदर महाराज बसनूर हे श्रीमंत शहर लुटून आले होते, आणि त्या अगोदर मुघलांचे अहमदनगर त्यांनी लुटले होते. व त्यापूर्वी म्हणजे मिर्झा राजांच्या मोहिमे अगोदर 1 वर्षापूर्वी त्यांनी सुरत लुटली होती, आणि सुरतेमधून त्यांनी अंदाजे 2 कोटी ते 5 कोटी पर्यंतची संपत्ती बाहेर काढली होती. म्हणजे कधी? जानेवारी 1664 मध्ये. म्हणजे मिर्झा राजांच्या आक्रमणाच्या केवळ 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी सुरतेवर आक्रमण केलं होतं आणि सुरत लुटली होती. तिथूनच त्यांनी 2 ते 5 कोटीची रक्कम जमा केली होती. शिवाय हे अहमदनगर आणि बसनूरची मोहीम हे त्यानंतर केलेले आहेत. एवढा पैसा त्यांनी त्यावेळेस जमा केलेला होता. पण एवढा पैसा असूनही त्यांनी मिर्झा राजांना 1 रुपया पण दिला नाही. हे इथं मला मुद्दाम मेन्शन करायचंय. पण महाराजांची चतुराई एवढीच नाही तर त्यांनी आणखी काय छलाकी केली ते पहा. महाराजांनी 40 लाख होनाची म्हणजे 2 करोड रुपयांची खंडणी तर मिर्झा राजांना दिली नाहीच. उलट मोगलांच्या मदतीसाठी फौज उभी करण्यासाठी आपल्याला पैशाची निकड आहे असे सांगून त्यांनी मिर्झा राजांकडूनच 2 लाख होनांचे म्हणजे अंदाजे 10 लाख रुपये कर्ज मागितले. म्हणजे पहा, शिवाजी महाराजांनी ती खंडणी तर दिली नाहीच, उलट मिर्झा राजांना सांगितलं की मी तुमच्या मदतीसाठी आदिलशाहीवर आक्रमण करण्यासाठी येणार आहे, त्यासाठी मला फौज उभी करावं लागेल आणि त्यासाठी मला पैसे लागतील, तर मला तुम्ही त्यासाठी कर्ज द्या. तुम्ही मला 2 लाख होन म्हणजे 10 लाख रुपये कर्ज म्हणून द्या. आणि विशेष म्हणजे मिर्झा राजांनी ते कर्ज दिलं. मोगलांच्या शाही सरकारी तिजोरीतून त्यांनी हे कर्ज उचलले. अर्थात या कर्जाचे पैसे त्यांनी परत दिले नाही. हे आता मी तुम्हाला सांगायलाच हवे का? तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कसं काय कळलं? मी तुम्हाला सांगतो त्याचा संदर्भ काय आहे ते. याचा संदर्भ आहे, कोणाला पुरावाच पाहिजे असेल पुस्तकातलाच, तर महाराजांनी 2 लाख होन कर्ज घेतल्याचा उल्लेख डॉक्टर श्रीनिवास सामंत यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. कोणाला चेक करायचं असेल तर त्यांनी चेक करा त्या पुस्तकामध्ये. मग पुढे काय आलं? मात्र हे कर्ज मिळाल्यावर विजापूरला सुरू असलेल्या मिर्झा राजे आदिलशहा या युद्धात मिर्झा राजांना मदत करण्याऐवजी महाराज तेथून कोल्हापूरला आणि तेथून नंतर तळ कोकणात पळून गेले. सेवा देण्याऐवजी मेवा खाऊन पसार झाले. आता इथे 2 मिनिटं थांबूया. बाय. त्याची बॅटरी डाऊन झाली साधना. तुम्ही म्हटलं ना चार्जिंग सगळं चालू केलंय.
मात्र हे कर्ज मिळाल्यावर विजापूरला सुरू असलेल्या मिर्झाराजे आदिलशहा या युद्धात मिर्झाराजांना मदत करण्याऐवजी महाराज तेथून कोल्हापूरला आणि तेथून नंतर तळ कोकणात पळून गेले. सेवा देण्याऐवजी मेवा खाऊन पसार झाले. खंडणीचे आणि कर्जाचे हे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मिर्झाराजांनी संभाजीराजांना ओलीस म्हणून ठेवायला पाहिजे होते. पण त्यांनी पैसेही मागितले नाही आणि संभाजीराजांना ओलीस म्हणून पण ठेवले नाही. शिवाजी राजा आपल्याला 3 महिन्यातच शरण आला व आपण जिंकलो या अहंकाराच्या धुंदीत ते गाफील राहिले. महाराजांच्या बुद्धीपुढे मिर्झाराजांची बुद्धी निष्प्रभ ठरली हेच यावरून सिद्ध होते. पण मजेची गोष्ट म्हणजे स्वतः महाराजांनी मात्र जेव्हा शेरखानाचा पराभव केला होता तेव्हा त्याची 20,000 होनांची रक्कम मिळेपर्यंत, म्हणजे ती खंडणी शेरखानाकडून मिळेपर्यंत त्याच्या मुलाला ओलीस म्हणून ठेवून घेतले होते व रक्कम मिळाल्यानंतरच मुलाची सुटका केली होती. म्हणजे पहा, शिवाजी महाराजांनी मात्र त्यांचा शत्रू शेरखानाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तसा प्रसंग घडला होता खंडणी मागण्याचा, त्यावेळेस त्या शेरखानाच्या मुलाला ओलीस म्हणून ठेवलं होतं आणि पैसे दिल्याशिवाय मुलाला त्यांनी सोडलं नाही. एनिवे, महाराजांनी अशा प्रकारे मिर्झाराजांना एप्रिल फूल केले. रामदेव रायाला खंडणी म्हणून प्रचंड संपत्ती द्यावी लागली. ती अजस्र संपत्ती अल्लाउद्दीन दिल्लीला घेऊन गेला. महाराजांनी मात्र खंडणीचे फक्त आश्वासन दिले आणि प्रत्यक्षात 60 पैकी 9च किल्ले दिले. मिर्झाराजांना ते 9 किल्ले काही बरोबर घेऊन जाता आले नाही. अजूनही ते किल्ले तिथेच आहेत, म्हणजे महाराष्ट्रातच आहेत. उलट मिर्झाराजे स्वतः दिल्लीला पण पोहोचू शकले नाहीत. पुरंदरच्या तहाचा आणखी एक फायदा महाराजांनी घेतला, पण तो आपण आग्रा प्रकरणात पाहूया. नेताजी पालकर शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून विजापूरला गेला होता हे इतर पुराव्यांवरून सिद्ध होते. ते पुरावे पुढे नेताजीच्या प्रकरणात दिले आहेत. नेताजीचं एक सेपरेट प्रकरण मी लिहिलेलं आहे आणि ते पुढचं 22वे प्रकरण, हे 21वे प्रकरण थोरली मसलत आता संपलं. तर थोरली मसलत काय आहे हे आपल्याला कळलंच असणार. तर ह्या एपिसोडच्या एंडला काही वाचकांच्या मी प्रतिक्रिया वाचून दाखवतो, ज्या पुढील प्रमाणे. दुबईवरून विवेक ठिगळे यांनी लिहिले, जबरी मेजवानी, धन्यवाद व मानाचा मुजरा. असे वेड ही एक ठिणगी मोठा वणवा पेटवण्याची क्षमता ठेवते. सलाम दोस्ता, मी तुझा शिलेदार. तर पुण्यावरून केदार फणसळकर या माझ्या मित्रानेच लिहिलेले, सारंग, यू हॅव रिअली पुट युअर हार्ट इन टू धिस अँड ऑल द एपिसोड सो फार. माझे शब्द थिटे पडतात. मनपूर्वक प्रणाम. तर माझे बंधू मनोज माडगुळकर यांनी लिहिले ठाण्यावरून, सारंग, ब्युटिफुली एक्सप्लेन द पॉलिसी, व्हेरी ब्युटिफुली इलस्ट्रेटेड अँड दॅट शोज द स्टडी अँड एफर्ट्स टेकन. दिस शुड बी युज्ड फॉर द इंटरनॅशनल रेग्युलेशन स्ट्रॅटेजी प्रोग्राम. नाईस. I also look at it beyond historical importance. We should try and learn this in our lives as to how we can change the situation and make it in our favor. हे इथं महत्वाचं आहे. पुरंदरच्या या लढ्यातून आपण आपल्या जीवनातही अशा काही गोष्टी करू शकतो. एक कठीण परिस्थिती जरी निर्माण झालेली असेल तर त्या कठीण परिस्थितीवर मात करून त्याच परिस्थितीचा आपल्या फेवरमध्ये कसा उपयोग करून घेता येईल हे आपण पुरंदरच्या लढ्यावरून शिकू शकतो. तर अभिजित थिटे यांनी पूर्वी, तुम्हाला माहित असं आर्कुट त्यावेळेस होतं, म्हणजे 2010 साली त्यांनी ती कॉमेंट लिहिलेली आर्कुटवर. अभिजित थिटे यांनी लिहिले, त्यावेळेस त्या मुक्तपीठ या कम्युनिटीवर त्यांनी ती कॉमेंट टाकली होती. सारंग, तू लिहिलेलं पुस्तक वेबसाईटवर वाचले. खरं तर पुरंदरचा तह हा मनातील सल होता, पण शिवरायांनी मिर्झाराजांवर विजय मिळवल्याचे तू सिद्ध केल्याने हा सल दूर झाला व त्यामुळे जो काही आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे कठीण. तर पुण्यावरून डॉक्टर स्मिता पाटील या इंजिनियर आहेत, त्यांनी लिहिले, आफ्टर अ लॉंग टाइम आय एम रीडिंग हिस्ट्री अगेन. युअर बुक इज रिव्हिलिंग अ थ्रिलिंग हिस्ट्री. आणि पुढे लिहिले,
इट वॉज अ व्हेरी नॉवेल एक्सपिरियन्स ऑफ रीडिंग शिवाजी महाराज हिस्ट्री थ्रू युअर पर्स्पेक्टिव्ह. युअर रिसर्च इज इनक्रेडिबल. इट वॉज अन आय ओपनर. तर आता हे 21वे प्रकरण आहे. त्यानंतर आपल्याला 22 म्हणजे नेताजी प्रकरण, त्यानंतर 23 आणि शेवटचं प्रकरण 24 हे ऐकायचे. म्हणजे पहिला भाग ई बुकचा संपला. तर हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय.